नमस्कार. आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स आणि आरोग्यविषयक टिप्स सांगणार आहे. तर पहिली टिप आहे नेत्र स्नानाचे फायदे. डोळ्याभोवतीचे काळे डाग किंवा वर्तुळे कमी होण्यास मदत करते. डोळ्यांची दृष्टी सुधारते. डोळ्यांचा ताण आणि थकवा कमी करते. डोळ्यातील लालसरपणा कमी करते. जाणून घ्या डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे. बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ताण कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त. डार्क चॉकलेटचा परिणाम स्किनवर सुद्धा होतो, यामुळे स्किन ग्लोईंग होते. चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते. हे 16 पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर नासतात. ताबडतोब बाहेर काढा. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने चव आणि टेक्स्चर खराब होते. केळी जर फ्रीजमध्ये ठेवल्यास काळी पडतात आणि मऊ होतात व चवीला सुद्धा खराब लागतात. लसणाला मोड येतो आणि त्याचा उगम वाढतो. कांदे मऊ होतात आणि दुर्गंध येतो. पाव लवकर कोरडा पडतो. बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास गोडसर लागतात आणि दाणेदार होतात आणि त्याची चवही खराब होते. आंबट सरबत, फळे, पीचेस चव जाते. मध साखरेसारखे होते. कॉफी फ्रीजमधले सगळे वास शोषते. चॉकलेट चमक जाते. ॲव्होकॅडो पिकायला वेळ लागतो. अननस खराब होतो. कलिंगड पोषण मूल्य कमी होतात. शेंगदाणे किंवा नट्स मऊ होतात आणि त्याची चवही खराब होते. सफरचंद पिठासारखे मऊ होते. आंबे खोलीच्या तापमानावरच चांगले राहतात. चपातीसाठी अतिशय महत्त्वाच्या टिप्स. चपाती बनवताना होणाऱ्या 10 सामान्य चुका. या 10 चुका टाळल्या तर चपाती अतिशय मऊ व लुसलुशीत होईल. चपातीसाठी मळलेलं पीठ खूप वेळ ठेवून देणं. फार वेळ ठेवल्यास आंबट वास येतो आणि पिठाचा पोतही खराब होतो. पिठासाठी गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे पीठ घट्ट होते. कोमट पाणी वापरावं. अति जाड किंवा खूप पातळ चपाती करणं. जाड चपाती नीट भाजत नाही. पातळ चपाती लवकर करपते. पीठ व्यवस्थित न मळणं. नीट मळलेलं पीठ मऊ पोळीचं रहस्य आहे. चपातीसाठी पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नसू नये. व्यवस्थित मळलेलं असावं. तेल किंवा साजूक तूप पीठ मळताना न वापरणे. थोडं तेल घातल्याने चपाती मऊ आणि चविष्ट होतात. फार जास्त वेळ तव्यावर भाजणं. चपाती कोरडी आणि कडक होते किंवा वातट होते. 7. तवा योग्य तापलेला नसणं. तवा जास्त गरम नसेल तर चपाती नीट फुगत नाही. 8. तव्यावर चपाती टाकून लगेच उलटणं. पोळी खाली चिकटते आणि भाजताना फाटते. 9. फार जोरात लाटणं किंवा चपाती उचकटणं.
चपाती जाडसर होते आणि नीट फुलत नाही. 10 चपाती किंवा पोळ्या गरम ठेवण्यासाठी झाकण न वापरणं. थंड चपात्या लवकर कडक होतात किंवा वातट होतात. पावसाळ्यात मीठ ओलसर होण्यापासून वाचण्यासाठी काही टिप्स. पहिली टीप म्हणजे तांदूळ. मिठामध्ये कच्चा तांदूळ म्हणजेच 1 ते 2 चमचे मिठात टाकावेत. तांदूळातील ओलावा शोषतो आणि मीठ सुक्क राहते. हा उपाय घराघरात पारंपरिक पद्धतीने वापरला जातो. 2 हिंग किंवा मोहरी टाकावेत. मिठात थोडे हिंग किंवा मोहरीचे काही दाणे घातल्यास देखील ओलावा कमी होतो. यामुळे फंगल ग्रोथही टाळते. तिसरी टीप म्हणजे सिलिका जेल पाऊच ठेवा. जर औद्योगिक उपयोग असेल तर. जर मोठ्या प्रमाणात मीठ साठवायचे असेल जसं की दुकानात किंवा हॉटेलमध्ये तर सिलिका जेल पाऊच वापरू शकता. हवाबंद डब्याचा वापर करावा. मीठ कधीही उघड्या डब्यात किंवा झाकण नसलेल्या डब्यात ठेवू नये. एअर टाईट कंटेनर वापरल्यास ओलावा आतमध्ये जात नाही. 5 सुक्या आणि कोरड्या चमच्यानेच मीठ घ्यावे. ओलसर चमच्याने मीठ घेतल्यास लगेच त्यात ओलावा तयार होतो. नेहमी कोरडा चमचा वापरावा. पावसाळ्यात अन्न वाचवायचं असेल तर जाणून घ्या काही टिप्स. पावसाळ्यामध्ये दमट हवामानात अन्न ताजं ठेवण्यासाठी काही टिप्स. 1 फ्रीजचा योग्य प्रकारे वापर करावा. अन्न नेहमी हवाबंद डब्यातच ठेवून फ्रीजमध्ये साठवावे. ओपन प्लेटमध्ये ठेवलेलं अन्न लवकर खराब होते. 3 कोरडे डबे आणि बरण्या वापराव्यात. 4 डब्यामध्ये ओलावा असेल तर अन्न पटकन खराब होते. त्यामुळे वापरण्यापूर्वी डबे बरण्या नीट कोरड्या कराव्यात. हिंग, मेथी, लवंग वापरावेत. मसाल्यांमध्ये हिंग, लवंग, मेथी टाकल्याने मसाले लवकर खराब होत नाहीत आणि कीटकांपासून तसेच अळी जाळी लागण्यापासून मसाले सुरक्षित राहतात. ताजे अन्नच वापरावे. पावसाळ्यात अन्न शक्यतो रोज शिजवा. उरलेलं किंवा शिळे अन्न दुसऱ्या दिवशी वापरायचं असेल तर लगेच फ्रीजमध्ये ठेवावे. पण 12 तासांच्या आतच ते अन्न वापरावे. फळे व भाज्या स्वच्छ आणि कोरड्या ठेवाव्यात. फळे व भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावरचा ओलावा पुसून टाका. ओलसरपणा लवकर कुजण्याचं कारण ठरते. कॅन्सर का होतो? 1 हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर कॅन्सरच्या गाठी होतात. सोललेला लसूण. लसूण कधीही विकत घेऊ नये. लसूण फ्रीजमध्ये ठेवले तर त्यावरती एक विशिष्ट प्रकारची बुरशी तयार होते. कांदा. कापलेला कांदा असो किंवा न कापलेला फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यावर बॅक्टेरिया बनतात. 4 आले किंवा अद्रक. फ्रीजमध्ये ठेवले तर लिव्हर, किडनी निकामी होण्याचा धोका असतो. 5 शिजवलेला भात. शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवला तर 12 तासांच्या आत वापरावा. जास्त वेळ ठेवला तर फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार.
तर आजच्या स्पेशल किचन टिप्स आणि आरोग्यविषयक टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ किचन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।